नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील 166 क्रमांक रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुची येथे अज्ञात चोरट्यांनी बांधकाम साहित्य चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत रोहन रणजित शिंदे वयवर्ष 26 राहणार कुची यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मिरज पंढरपूर मार्गालगत कुची गावाजवळ शिंदे यांचे हॉटेलचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य साठवून ठेवण्यात आले होते। दरम्यान दिनांक 15 एप्रिलच्या सायंकाळपासून ते 16 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधत या ठिकाणावरून मौल्यवान साहित्य चोरून नेले आहे। चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये 4x4 साईजचे GI लोखंडी पाईप 11 नग, 2x4 साईजचे GI लोखंडी पाईप 15 नग, 2x2 साईजचे GI लोखंडी पाईप 30 नग, एकूण 56 लोखंडी पाईप तसेच 6x6 साईजच्या लोखंडी प्लेट 30 नग असा एकूण 1,32,875 किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे। घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत।